नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कंबाईनवालाच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। मित्रांनो, मी किरण लाखे। 29 जूनला जे आपली आत्ता म्हणजे 2-4 दिवसांमध्ये कंबाईन गट ब ची मुख्य परीक्षा होणार आहे। तर त्या गट ब च्या मुख्य परीक्षेमध्ये काही महत्त्वाचा मेसेज मला तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे। मित्रांनो, तुम्ही गेल्या 4-5 महिन्यापासून प्रचंड मेहनत या मुख्य परीक्षेसाठी करत आहात। आपले जे दोन विषय आहेत, एक म्हणजे मराठी आणि इंग्लिश ग्रामरचा जो विषय आहे आणि दुसरा म्हणजे जीएस चा विषय, ज्याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट्स आहेत। या दोन्ही विषयांचा तुम्ही जीएस1 आणि मराठी इंग्लिश आणि जीएस चा तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे। आता जे शेवटचे दिवस आहेत ना, तर यामध्ये तुम्ही जे महत्त्वाचे आहेत की ज्या गोष्टी विसरणारे आहेत, तुमचं रिव्हिजन राहिलेलं आहे किंवा मग मराठी इंग्लिश असेल, करंट अफेअर असेल, या तुम्ही महत्त्वाच्या विषयांची रिव्हिजन करा। ऐन वेळेला तुम्ही नवीन सोर्सेसचा तुम्ही या ठिकाणी वापर करू नका, ज्यामुळे तुमचं जम्बलिंग वाढेल। जे वाचलं आहे त्याचंच तुम्ही रिव्हिजन करा। एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ऐन वेळेला तुम्ही आता हे 2-3 दिवसांमध्ये एक गोष्ट फार काळजी घ्यायची मित्रांनो, की तुम्ही आता तुम्हाला एन्झायटी क्रिएट वगैरे होऊ शकते की आता पेपरमध्ये कसं होईल, मला पेपर चांगला जाईल का नाही। मला एक गोष्ट सांगा, जी गोष्ट नंतर होणार आहे, जी गोष्ट आत्ता तुमच्या हातात नाहीये, त्या गोष्टीचा तुम्ही आत्ता विचार करू नका। तुम्ही आत्ता फक्त फोकस कशावरती ठेवा, तुम्ही तुमच्या प्रॉपर रिव्हिजन्स वरती फोकस करा, म्हणजे तुम्हाला एन्झायटी येणार नाही आणि एन्झायटीमुळे भीती वाटणार नाही। ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांनी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे, तुम्हाला सगळ्यांना खूप चांगला पेपर जाणार आहे। त्यामुळे आता या गट ब च्या परीक्षेसाठी तुम्ही कसल्याही प्रकारची मनामध्ये भीती न बाळगता आता उरलेले जे 2-3 दिवस आहेत त्याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे। दुसरी महत्त्वाची मला गोष्ट तुम्हाला परीक्षेमध्ये काय सांगायची ती म्हणजे आपला जो पहिला मराठी इंग्लिशचा पेपर आहे, त्या पेपरच्या आदल्या दिवशी तुम्ही खूप जास्त जागरण करू नका। काय की सकाळी एक पेपर आहे, दुपारी एक पेपर आहे, मग त्या जागरणाचा तुमच्या रीडिंग म्हणजे पेपरच्या ऍक्च्युअल परफॉर्मन्स वरती तुम्हाला काही प्रभाव पडू नये म्हणून तुम्ही आदल्या दिवशी जागरण करायचं नाही। एक दुसरी गोष्ट महत्त्वाची काय की तुम्ही पहिला पेपर झाल्याच्या नंतर जे काही वाटेवर असेल ते पेपरचं डिस्कशन तुम्ही बाहेर येऊन कोणासोबत करू नका। तुम्ही डायरेक्ट सेकंड पेपरचं फोकस करा की मला आता सेकंड पेपरचं कसं रणनीती असणार आहे। आणि त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट काय की 1 तासाचा पेपर आहे मित्रांनो, आणि 1 तासाच्या पेपरमध्ये तुम्ही कसल्याही प्रकारची भीती मनात आणू नका। काय की इतक्या कमी वेळेमध्ये घाबरायला पण वेळ नाहीये। कॉन्फिडेंटली पेपर द्या। तुम्ही जर कॉन्फिडेंटली पेपर द्याल तर तुमच्या सिली मिस्टेक्स होणार नाहीत, आणि ज्या वेळेस तुम्ही भीती जर तुमच्या मनामध्ये काही बसली, तुम्ही जर घाबरून पेपर दिला तर तुम्हाला मित्रांनो परीक्षेमध्ये सोपे काही 2-3 जरी प्रश्न चुकले तर तुम्हाला ते खूप महाग पडतील। त्यामुळे तुम्ही न घाबरता कॉन्फिडन्सने जर पेपर दिला तर तुम्हाला सगळ्यांना, आणि तुम्ही देणार आहात, तुम्ही सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे, तुम्हाला ते मार्क या ठिकाणी येणार आहेत। ठीक आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की 1 तासाचा जो पेपर आहे यामध्ये समजा 60 प्रश्न आणि 100 प्रश्न आहेत। म्हणजे या 100 प्रश्नांचं जे तुम्ही अगोदर प्लॅनिंग केलेलं आहे त्या प्लॅनिंग नुसार तुम्ही हा पेपर सोडवा। आणि त्यामध्ये मला एक फार महत्त्वाची गोष्ट काय सांगायची की सोपे प्रश्न तुम्ही चुकू नका। काय की सोपे जे प्रश्न असतात, कमी वेळेमध्ये आपलं लक्ष जात नाही, मग तुम्ही सोपे प्रश्न चुकू नका मित्रांनो, आणि अवघड प्रश्नांना घाबरू नका। हा इतकाच मला मेसेज तुम्हाला या निमित्ताने द्यायचा आहे। समरभूमीचे सनदी मालक, शतयुद्धाचे मानकरी, रणफंदीची जात आमुची, कोण आम्हा भयभीत करी। एक परीक्षेमध्ये तुम्ही जर 1 तास घाबरला नाहीत ना मित्रांनो, तर तुमचा येणारा जो पुढचा जो एक वर्ष आहे, तुमचं जे आयुष्य आहे, तुम्ही तुमचं एक आयुष्य सुखकर, जर तुमचं जे पुढचं आयुष्य आहे थोडंसं जर तुम्ही घाबरला नाहीत, कॉन्फिडेंटली पेपर दिला, तर तुमचं पुढचं आयुष्य हे फार सुखकर होणार आहे। ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। परीक्षेला घाबरू नका, कॉन्फिडेंटली तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे, तुम्ही केलेल्या अभ्यासावरती विश्वास ठेवा। आणि आणखी एक दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण आपल्या केलेल्या अभ्यासावरती विश्वास ठेवतो आणि त्या पद्धतीने कॉन्फिडेंटली परीक्षेला सोबत जातो, न घाबरता सामोरे जातो, त्यावेळेस आपला रिझल्ट हा नक्की येतो। तुम्हा सगळ्यांना द कंबाईनवाला म्हणजेच मी किरण लाखे तुम्हा सगळ्यांना मुख्य परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। सगळ्यांनी आपल्या परीक्षा खूप चांगली द्या, तर आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि कसल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका, कॉन्फिडेंटली पेपर द्या। थँक्यू।